नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. डोमिनिका सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, आता मी गेली होती साखरपुड्याला आणि साखरपुड्यावरून आली होती. माझ्या भाचीचा साखरपुडा होता आणि आता मी अशीच चाललेली आहे. आता 4 वाजलेले आहेत, तर आता मी चाललेली आहे. आज माझे सबस्क्रायबर्स आहेत, त्यांनी मला आमंत्रण केलेलं आहे. त्यांच्या घरी तुळजाभवानीची आणि जय मल्हार यांची पालखी येते. ते वाजत गाजत आणतात त्यांच्या गावदेवी मंदिरापासून. सो तिकडे आमंत्रण केलेले आहे. तर म्हटलं चला, त्यांचा पण एक छोटासा व्हिडिओ काढून देण्यासाठी त्यांनी आग्रह केलेला आहे. तर म्हटलं चला, एक छोटासा व्हिडिओ तो पण बनवूया. आणि आपल्याला तर बोलतात ना, पण तुळजाभवानीचं आत्ताच मी दर्शन करून आलेली आहे. सो म्हटलं चला, पुन्हा एकदा आपल्या तुळजाभवानीने दर्शन दिलेलं आहे, तर का नाही जायचं आपण. मिस्टरांना पण सांगितलं, मिस्टर पण तयार झालेले आहे. सो आता मी तिकडे निघालेले आहोत. चला मग आज आपण तुळजाभवानीच्या पालखीचं पण दर्शन करूया आणि तिच्या पालखीमध्ये नाचूया आणि मस्त तिची पालखी वाजत गाजत नेऊया. सो आणि फायनली मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत परब दादांच्या इकडे, बिल्डिंगच्या इकडे खाली आम्ही आलेलो आहोत. आणि इकडे पाठीमागे पाहू शकता गाडी आलेली आहे. सो आता आपल्याला जायचं आहे मंदिराकडे, जिकडून पालखी येणार ते त्यांच्या घरापर्यंत. आणि आज आपण पाहणार आहोत, आपण 9ला ही देवीची पालखी सोहळा तर तुम्ही पाहिला असेल. आणि आज आपण पाहणार आहोत तुळजाभवानीचा पालखी सोहळा आणि मार्तंड मल्हारचा पालखी सोहळा पाहणार. चला मग या पालखी सोहळ्यामध्ये तुम्ही पण दंग व्हा आणि एन्जॉय करा आणि तुळजाभवानीचं आणि मार्तंड मल्हारचं दर्शन करा. मित्रांनो, आता आम्ही आलेलो गावदेवी मंदिरामध्ये आणि पाठीमागे गावदेवीचं मस्त मंदिर आहे, तिथे आपण दर्शन करूया. आणि इथूनच पालखी निघणार आहे. ते दादांचे आपण जिथून आलो त्यांच्या घरापर्यंत. सो इकडे पहिले दर्शन करून घेऊया आणि नंतर मग आपण पालखी सोहळ्यात मग्न होऊया. सो मित्रांनो, मी गावदेवीच्या मंदिरामध्ये आलेली आहे आणि इथून आता जी पालखी निघणार आहे तुळजाभवानीची आणि मार्तंड मल्हारांची, ती आपली पालखी निघणार आहे परब दादांच्या घरापर्यंत. सो माझ्यासोबत आहे दादांचे गुरु मानलेले. दादा, पहिले आपले नाव सांगा. जयेंद्र भोईर. तर तुम्ही काय सांगू शकता, आज तुम्ही पालखीला आलेले आहात आणि दादांनी तुम्हाला गुरु मानलेले आहे. सो तुम्ही काय सांगू शकता दादांबद्दल, किंवा तुम्ही आता तुळजाभवानीचे भक्त आहात की मार्तंडांचे? मी आहे जीवदानीचा भक्त. जीवदानीचे भक्त. असं पालखी काढले दादांनी, जाम आनंद होतोय ना. 31 तारखेला गोंधळ पण ठेवलाय त्याबद्दल चांगलंच, म्हणजे दादांचं चांगलं हो, तर सगळे परिवारातून चांगलं हो, हीच देवी करणं पाडताना. आणि तुम्ही आता काय करता सध्या? काय नाही, आपलं साड्यांचं दुकान आहे तुमचा. आणि मग तुम्ही असं गुरूंचं कधीपासून करायला लागलात? झाले मला 10 वर्ष. 10 वर्ष झाले. मग याच्यातून तुम्हाला काय अनुभव आला? काय नाही, देवीने दिलाय, चांगलं आशीर्वाद दिलाय, त्याच्याने आपण ज्ञान देतोय लोकांना आणि चांगलं होईल तर आपण सेवा करतो त्यांच्या. अच्छा, ठीक आहे, खूप छान. आणि आता ही पालखी निघणार, तर पालखीमध्ये असं काय काय असणार आहे? काय नाही, आता पालखी निघणार, मग वाजत गाजत देवीची मिरवणूक होणार, मग तिथे भंडारा होणार, सगळं काही होणार, मग आनंदाने देवीची बैठक देणार. बाकी काय. चला मग या सोहळ्यामध्ये आता आम्ही पण आलेलो आहोत पहिल्यांदा, तर तुमचा सोहळा आम्ही पण पाहतो आणि बाकीचे म्हणजे युट्यूब माझी फॅमिली आहे त्यांना पण पाहूया की आपला तुळजाभवानीचा पालखी सोहळा कसा असतो ते. धन्यवाद.
मित्रांनो पाहिलीच तुम्ही की तुळजाभवानीची पालखी आणि जय मल्हारची अगदी वाजत गाजत येत आहे आणि दादांच्या इकडे आता भेटी जाऊन आलेली आहे आणि खूप सगळ्यांनी खूप जोशात आणि जल्लोषात सगळ्यांनी आणले ढोल ताशाच्या गजरामध्ये अगदी वाजत गाजत आज आपण तुळजाभवानीच्या पालखीचं आगमन सोहळा पाहिलेला आहे आणि चला आता थोड्याच वेळात पालखी देवीचं दार सो मित्रांनो तुम्ही पाहिलंच की आपण आता तुळजाभवानीची आणि मार्तंड मल्हारांची पालखी नाचवत नाचवत आणलेली आहेत आणि ज्यांनी पालखी नाचवत आणलेली आहे ज्यांच्या अक्षरशः अंगामध्ये तुळजाभवानी येऊन प्रसन्न झालेले ते उदय दादा परब माझ्यासोबत आहेत. दादा काय सांगाल तुम्ही आता तुम्ही पालखी आणली तर पालखीचं हे महत्व काय आहे आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये म्हणजे कधीपासून ही पालखी आणतात? ऍक्च्युली माझ्या पूर्वपार चालत आलेली ही पालखी असून वडिलोपार्जित आहे. वडील गेल्यानंतर मला त्याबद्दल काहीच माहिती नव्हती, पण त्यानंतर मला स्वतःला आपल्या कुलस्वामिनीचा त्रास व्हायला लागला. तर मी अशी बाहेर चौकशी केली असता माझ्या गुरुवर्याने असं सांगण्यात आलं की तू कुलस्वामिनीची तुझी सेवा करत नाहीयेस म्हणून तुला त्रास होतोय. तर मी ज्या दिवसापासून माझ्या गुरुवर्याने सांगितल्यापासून की तू कुलस्वामिनीची सेवा कर, त्यापासून मी जशी सेवा करत आलो तर ती सेवा जशी करत आलो त्यापासून मी शून्यातनं आज 1 रुपयापर्यंत म्हणजे वरतीच चढत गेलोय. त्यामुळे सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपल्या कुलस्वामिनीला कधीच विसरू नका. कुलस्वामिनीची पूजा अर्चा ज्या ऐपतीप्रमाणे जशी आपल्या ऐपतीप्रमाणे होईल त्याप्रमाणे आपण पूजा अर्चा करा, तिचा पालनपोषण करा. तिचा कृपा आशीर्वाद खूप आहे. आपण म्हणतो की कुलस्वामिनी ही महाराष्ट्राची पूर्ण कुलदेवताची कुलदेवता आहे. तर सगळ्यांनी जर हे आपली कुलस्वामिनी जर संगोपन करण्याचा धाडस केला तर सगळ्यांना त्याचे कृपा आशीर्वाद लाभतील असं मला वाटतं. खूप छान दादा तुम्ही सांगितलं आणि खरोखर मित्रांनो की आपण हजार तीर्थक्षेत्र करतो तिकडे जातो बोलतात ना, तरी पण आपलं जे मेन कुलदैवत आहे ना ते आपण पहिलं जपलं पाहिजे आणि त्याची सेवा केली पाहिजे, तरच ते आपल्याला पूर्णतः फळ मिळतं. धन्यवाद दादा तुम्हाला आणि आम्हाला बोलवल्याबद्दल पण खूप धन्यवाद. आज आम्ही अक्षरशः तुळजाभवानीचा बोलतात ना पालखी सोहळा आणि जय मल्हारांचा भंडारा इकडे आम्ही आनंदात साजरा केला. बोलतात ना जेजुरीला नाही जाता आलं पण मल्हारांचा इकडे भंडारा उधळला सगळा पालखीमध्ये, तो सोहळा आम्ही एन्जॉय केला. खूप खूप धन्यवाद. सो फायनल मित्रांनो मी आता घरी आलेली आहे आणि आज आपण तुळजाभवानीचा आणि मार्तंड मल्हारांचा पालखी सोहळा पाहिलेला आहे. जेजुरीला नाही जाता आलं पण इकडे आपण गुलाल उधळून आणि भंडारा उधळून अगदी पालखी सोहळ्याचं स्वागत केलेलं आहे. मस्त नाचलो वगैरे खूप सारी धमाल केली आणि आता मी घरी आलेली आहे. तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओमध्ये खूप काही सांगण्यासारखं होतं पण बोलतात ना हे देवीचा पालखी सोहळा आहे त्याच्यामुळे जी पालखी आम्ही मंदिरातून आणली आणि ती दादांच्या घरापर्यंत आणली. जे काही दादांनी सांगितलं तुम्हाला की त्यांचे जे आई वडील करायचे, त्यांचे जे पूर्वज करायचे ते त्यांनी पालखी सोहळा म्हणजे कुलदेवतेची त्यांची पालखी सोहळा त्यांनी थांबवलेला आणि नंतर मग त्यांना जेव्हा त्रास व्हायला लागला कुलदेवतेचा तेव्हा त्यांनी तो बोलतात ना आपल्या कुलदेवतेचं जे आपण परंपरा चालू असते ना आपल्या घरामध्ये, जे आपल्या आजी आजोबा पणजोबा जे काही करतात ते आपल्याला चालूच ठेवावं लागतं. त्याच्यामुळे आपली कुलदेवतेला कधी विसरू नका आणि हमेशा तिची पूजा करा. तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटन ऑल करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुन्हा अशा जगा नवीन ब्लॉग्सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, आता बाय बाय. तुळजाभवानी माते की जय. जय मल्हार.